हॅलो गाईज, वेलकम यू ऑल टू माय चॅनल। तर आज आम्ही आलो आहे रत्नागिरीमध्ये विवा एक्झिक्युटिव्ह इथे एका एक्झिबिशनसाठी। तर हे एक्झिबिशन आज दिनांक 5 आणि 6 ऑक्टोबर रोजी आहे। सगळ्यात पहिल्या स्टॉलवर इथे हँडमेड डेकोर पीसेस होते। त्यानंतर सेकंड स्टॉलवर साड्या होत्या, साड्या, ब्लाउजेस आणि छान व्हरायटी होती इथे साड्यांची। पैठणींमध्ये पण वेगवेगळे प्रकार होते, वेगवेगळे ब्लाउजेस होते इथे। डबल कलर आहे का? शेडेड आहे का? कोणता? होय, ते दोन कार्ड नाहीये त्याच्याकडे, नंबर ब्लाउज कसे आहे? ब्लाउज 500 आणि हे 600 आहे। पैठणी ब्लाउज त्या स्टॉलच्या समोरच अगरबत्तीचा पण स्टॉल होता। वेगवेगळ्या प्रकारच्या अगरबत्तीसुद्धा इथे अवेलेबल होत्या। त्याच्या बाजूला इथे वेगवेगळ्या खाद्यपदार्थांचा स्टॉल होता। चिवडे, फरसाण, पापडी आणि शंकरपाळ्या असे वेगवेगळे पदार्थ इथे अवेलेबल होते। त्यानंतर समोरच एक स्टॉल होता जिथे कॉटनच्या साड्या आणि वेगवेगळ्या प्रकारच्या हँड पर्सेस, मोठ्या हँडबॅग्स असं सगळं अवेलेबल होतं। खूप छान होत्या इथे पण, आणि थोडाफार डिस्काउंटसुद्धा होता या स्टॉलवर। कशी आहे? प्राइस 450। तर ह्या स्टॉलवर होत्या वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या, कॉटन साड्या, अंगरखा पॅटर्न, पुन्हा वेगवेगळे प्रकारचे ब्लाऊज होते। आणि ह्यांच्या कलेक्शनचं नाव आहे दुर्वा कलेक्शन। तर खूप छान कलेक्शन होतं, मला तर प्रचंड आवडलं ह्यांचं कलेक्शन। पॅटर्न छान आहे, एकच पीस आहे हा। मला ना कॉटनचं तुम्ही घातलेत ना, तशा कॉटनचं सूट पाहिजे। एक दुपट्टा आहे की साडी आहे? तो ड्रेस हे बघा, ही अशी लिनन कशी आहे ती मधुर आहे, ही 1200। तर नेक्स्ट इथे जर्मन प्लेटेड, सिल्वर प्लेटेड पूजेसाठी, त्याशिवाय ताटवाटी, पेला असे वेगवेगळे सेट होते। वेगवेगळ्या प्रकारचे दिवे होते। नवरात्रीला, मार्गशीर्ष महिन्यात लागणारे देवीचे मुखवटे होते, परड्या होत्या चांदीच्या। तर खूप छान स्टॉल होता आणि त्यांचं कलेक्शन खूप आवडलं मला, आणि प्राईससुद्धा खूप अफोर्डेबल होती त्यांची, आणि कलेक्शन पण खूप छान होतं त्यांचं। हे जर्मन सिल्वर आहे, हा 1400चा आहे, हे 1000 रुपये। हे जर्मन सिल्वर, हे काठ 2 वाटे, ते कसं आहे? हे 940। ह्याला बॉक्स आहे, ह्याला बॉक्स नाही, आणि तांबड। त्यानंतर इथे होममेड चॉकलेट्स होती, वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या फ्रेग्रन्सच्या कॅन्डल्स होत्या, सोप होते आणि परफ्यूम्ससुद्धा होते वेगवेगळ्या प्रकारचे। सो तुम्ही गिफ्ट करू शकता, कोणाला गिफ्ट करायचं असेल तुमच्या लव्ह वन्सला, तर ही बेस्ट ऑप्शन्स होते इथे। इथे रेग्युलर वेअर कुर्तीज होत्या, घरी घालण्यासाठी महिलांसाठी गाऊन होते, त्याशिवाय वेगवेगळ्या पॅन्ट्स होत्या रेग्युलरसाठी, आणि सगळे असे डेलीवेअर क्लोथ्स होते या स्टॉलवर। जीन्सवरचे टॉप आहेत, स्ट्रेटमध्ये आणि हे टेपमध्ये। त्यानंतर इथे कॉटनच्या साड्या होत्या, कॉटनचे ब्लाउजेस होते, आणि यांचं पण कलेक्शन खूप छान होतं, आणि लाईट वेट साड्या होत्या, आणि प्राईस पण खूप अफोर्डेबल होती। हा पण हाकोबाचा सिंगल पीस राहिला, 400ला बसेल, 50% ऑफ आहे, एकच राहिलं।
त्याच्यावर काय आहे का? नाही मी ते असंच ठेवलंय. कस्टमाइज आहे म्हणजे अगदी 32 पासून 42 पर्यंत होऊ शकते. आणि हे कप पण आहे ते अस्तरला अटॅच आहे. तुम्हाला नको असेल ना तर तुम्ही काढू शकता. हे जरा काढा. ही स्लब लिननमध्ये आणि विथ ब्लाऊज. या स्टॉलवर लखनवी कुर्तीज होत्या, लखनवी कुर्ती सेट्स होते, लखनवी वर्क केलेले दुपट्टे, प्लाझो असं सगळं इथे होतं. इथे सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या हेअर ॲक्सेसरीज होत्या, क्लचर्स, छोटे छोटे क्लिप्स, पुन्हा छोट्या मुलींचे हेअर ॲक्सेसरीज होते जसे क्लिप, रबर वगैरे, आणि हेअरबँड्स होते आणि थोडेफार इयरिंग्ससुद्धा इथे होते वेगवेगळ्या प्रकारचे. ब्लाऊज असा आहे का? त्यानंतर हा होम बेकरचा स्टॉल होता. तर इथे डोनट्स, ब्राउनी, कपकेक्स हे सगळं अवेलेबल होतं. आणि ह्यांच्याकडे मी ब्राउनी ट्राय केली तर ब्राउनी खूप छान होती. आणि ह्यांचं इंस्टाग्राम पेजसुद्धा आहे, बड्डे केक्स अँड बेक्स म्हणून. तर तुम्हाला जर काही ऑर्डर करायचं असेल तर नक्की करा. हा होता ज्वेलरीचा स्टॉल. तर इथे मोस्टली डायमंड ज्वेलरी होती, डायमंडच्या बांगड्या, इयरिंग्स, नेक पीसेस आणि प्लस मंगळसूत्र, कडे आणि नथी वगैरे अशा वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये इथे ज्वेलरी होती. आणि खूप छान क्वालिटी होती त्या ज्वेलरींची सुद्धा. हे कसं आहे? 1200. त्याच्यामध्ये हे पण तसंच. त्यानंतर इथे ओरिजिनल सिल्वर ज्वेलरी होती, ओरिजिनल सिल्वर मंगळसूत्र होती, इयरिंग्स होते. आणि सगळ्यात जास्त मला या स्टॉलवर आवडलं ते म्हणजे इथे छान अशा नाजूक चेन्स होत्या. डेली वेअरसाठी आपण वापरू शकतो किंवा ऑफिस वेअरसाठी घेऊ शकता तुम्ही, ड्रेसेसवर किंवा ऑफकोर्स वेस्टर्न वेअरवर सुद्धा तुम्ही घालू शकता. अशा प्रकारची ज्वेलरी इथे अवेलेबल होती. हा सुद्धा साड्यांचाच स्टॉल होता. आणि इथे हेवी साड्या होत्या थोड्या, म्हणजे तुम्ही फेस्टिव्ह वेअर किंवा फंक्शनसाठी घालू शकता साड्या. अशा टाईपमध्ये साड्या इथे अवेलेबल होत्या. ही 2100 आहे आणि ही पण 2100. बाकी सगळे त्यातले चांगले एरिया बाकी साड्या आले जरा कोणाकडे. हा सुद्धा ज्वेलरीचा स्टॉल होता. आणि इथे 1 ग्रॅम गोल्ड प्लेटेड ज्वेलरी होती. तर गोल्डमध्ये बँगल्स, ऑक्सिडाईजचे मंगळसूत्र, ऑक्सिडाईजमध्ये नेक पीसेस आणि इयरिंग्स ऑक्सिडाईजचे. त्याशिवाय ट्रेडिशनल लुकसाठी आपल्याला जे बुगड्या किंवा असं काही वेगवेगळे इयरिंग्स लागतात, नथी लागतात, त्यासुद्धा इथे अवेलेबल होत्या. आणि प्लस पारंपरिक बोरमाळी, पोहे हार, बकुळी हार, कुयरी हार असे वेगवेगळे प्रकारचे हार, माळी, त्याशिवाय पोवळ्याचे वगैरे असे दागिने होते इथे. प्राईस वगैरे काय आहे?
एक मिनिट. हा होता मसाल्यांचा स्टॉल आणि इथे वेगवेगळ्या प्रकारचे मसाले आणि प्रीमिक्सेस अवेलेबल होती. रेडी टू कुक म्हणजेच इन्स्टंट फूड बनवण्यासाठी यांच्याकडे वेगवेगळे प्रीमिक्सेस मसाले अवेलेबल होते. रेडी टू कुक ग्रेव्ही आणि हे मॅरिनेट्स. बटाटा वडा टेस्ट करतो. बटाटा उकडून बटाट्यामध्ये घातलेला आहे आणि आपण